नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. स्वतःचा शोध आपण कधी घेणार? ओके, तर स्वतःचा शोध आपण कधी घेतो? आपली हेल्थ जेव्हा प्रॉब्लेम असते तेव्हा आपण घेतो. विटॅमिनच्या गोळ्या खातो, डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर तुम्हाला रेकमेंड करतात की बाबा तुम्हाला विटॅमिन बी कमी आहे किंवा तुम्हाला लिव्हर तुमची डिस्फंक्शनला लिव्होजिन घ्या किंवा अजून कुठलं विटॅमिन ई घ्या किंवा अजून कुठले पॉलिबियॉन घ्या किंवा नॅसिबियॉन. ओके, तुमचं नाक चोंदलं, नॅसिबियॉन तुम्ही घ्या, तुमची सर्दी कमी होईल किंवा नाक चोंदलेलं कमी होईल. ओके, तर असे हे सगळे प्रोडक्ट बनवणारी कंपनी आहे, बेसिकली विटॅमिन कंपनी आहे. त्याचं नाव आहे प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ. ओके, अनदर ब्युटी प्रोडक्ट्स बाय प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ नावाची कंपनी. तो तुम्हाला हायजीन वेगळं, हेल्थ वेगळं. ओके, तर हेल्थचा शेअर टिपिकली 65 शेअर्सचा पीक करून आलेला आहे आणि तो सध्या मे बी 6,000ला असेल. बघा, तुम्ही चेक करा. ओके, इक्विटीची फक्त 17 कोटी आहे, त्यामुळे छोटी इक्विटी आहे आणि ऑब्व्हियसली कर्ज 0 आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे. फेस व्हॅल्यू 10 असणाऱ्या कंपन्या मला खूप आवडतात, कारण त्याच्यामध्ये स्प्लिटचे चान्सेस असतात आणि डेफिनेटली पुढे 10चा शेअर 5ला होतो किंवा 5चा शेअर पुढे 2ला होतो फेस व्हॅल्यू, आणि तुम्हाला मल्टिपल्सनी शेअर मिळतात. म्हणजे समजा 10चा शेअर 5 झाला तर तो शेअर तुमच्या दुपटीने वाढतो. ओके, आता तुम्ही आता 1 शेअर घेतला तर ते 2 होतात किंवा 10 घेतले त्याचे 20 होतात स्प्लिट झाल्यानंतर. किंवा 10 रुपयाचा शेअर फेस व्हॅल्यूचा 1 झाला तर ऑब्व्हियसली तुमच्याकडे आता 10 शेअर असतील तर ते 100 शेअर होतात आणि त्याची ऑब्व्हियसली प्राईस पण तेवढी त्याप्रमाणे कमी होते. पण कमी झालेल्या प्राईस नंतर परत वाढते. म्हणजे फॉर एक्झाम्पल PNG हेल्थचा आता 6,000 शेअर आहे समजा भाव, त्याचा समजा फेस व्हॅल्यू 1 झाली तर तो शेअर 600ला होता, पण 600 झाल्यानंतर तो परत 800, 900, 1000 परत होतो पुढच्या 1-2 वर्षामध्ये. तशी गंमत आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा शोध घ्या. ओके, स्वतःला कुठले तुम्ही प्रोडक्ट वापरता स्वतःसाठी, त्या प्रोडक्टचे तुम्ही शेअर घेतले तर तुमची कॉस्ट सबसिडाईज होऊन जाते ॲटोमॅटिकली. अँड ओव्हर 10 years पिरियड प्रॉब्ली ऑल दीज प्रोडक्ट्स कॅन कम टू यू फ्री. म्हणजे यू कॅन बाय पेइंग द मनी, बट यू कॅन बाय इट फ्रॉम द डिव्हिडंड, लार्ज डिव्हिडंड पेड बाय दिस कंपनीज. ओके, त्यांचं डिव्हिडंड पण प्रचंड असतं. टिपिकली त्यांनी 43%, 50%, 100% असं डिव्हिडंड दिलेलं असतं. ओके, 1 year PBT ह्याचा 35% वाढलेला आहे आणि शेअर किती वाढला आहे? फक्त 9% वाढलेला आहे. त्यामुळे शेअर घेण्यासारखा मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ठरवा. ओके, हा चॅनल एज्युकेशनसाठी आहे, त्यामुळे वेगवेगळ्या अँगलने शेअर कसा ॲनालाइज करायचं हे तुम्हाला सांगत असतो. प्रमोटरकडे 51.82% आहे, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरकडे 8% आहेत, म्युच्युअल फंडाकडे 13.9% आहे. गेल्या वेळेला 12% होतं, म्हणजे 1% म्युच्युअल फंडाने परचेस केलेले आहेत. ओके, तुमच्या बळावर. आणि पब्लिककडे 29% आहेत. पब्लिक पण जे लोक शेअर मार्केटमध्ये आहेत फॉर इयर्स, त्यांना माहिती आहे कुठले शेअर घ्यायचे. तर 29% PNG हेल्थ हे पब्लिककडे आहेत, म्हणजे तुमच्या माझ्या काइंड ऑफ लोकांच्याकडे आहे. याचं ऑपरेटिंग कॅश फ्लो पण उत्तम आहे. ओके, प्रॉफिटेबिलिटी याची 25ला 312 कोटी होती. ओके, 17 कोटीवर 312 कोटी एका वर्षाला प्रॉफिट मिळवलं आहे यांनी. आणि व्हिटॅमिन कंपनी असल्यामुळे मार्जिन प्रचंड, OPM 37% आहे. ओके, आणि तो 40% पण होऊ शकतो, 45% पण होऊ शकतो. बघा तुम्हाला पटते का.